नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये डायनामिक मेथड डिस्पॅच इन जावा ही कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, डायनामिक मेथड डिस्पॅच इज अ कन्सेप्ट इन जावा दॅट अलाउज अ प्रोग्राम टू डिटरमाइन ॲट अ रन टाइम which method to invoke based on the actual type rather than इथे काय येतं rather than reference टाइप। डायनामिक मेथड डिस्पॅच काय सांगते, जावा मध्ये कन्सेप्ट आहे ते रन टाइमला प्रोग्राम किंवा मग रन टाइमला प्रोग्राम ठरवत असतो की कोणती मेथड एक्झिक्यूट करायची आहे। ती कशावर ठरवते, ऑब्जेक्टचा ऍक्च्युअल टाइप वरून रादर दॅन रेफरन्स टाइप। ऑब्जेक्टला दोन टाइप असते, रेफरन्स टाइप आणि ऍक्च्युअल टाइप। बघा, ते दोन टाइप पण एक्झाम्पल तर समजून सांगतो, फक्त अजून एकदा रिवाइज करतो। डायनामिक मेथड डिस्पॅच काय सांगत असते, JRE रन टाइमला मेथड एक्झिक्यूट करत असते, मग ती मेथड कुठली एक्झिक्यूट करायची ते ऍक्च्युअल टाइप ऑब्जेक्टच्या ऍक्च्युअल टाइप वरून ते ठरवत असते। समजलंय? बघा, पॅरेंट क्लास घेतलाय आणि चाइल्ड क्लास घेतलाय आणि चाइल्ड क्लास मध्ये पॅरेंट क्लासच्या सर्व मेथड्स एक्सटेंड केलेले आहेत। मग इथं ओव्हररायडिंग कन्सेप्ट आलेली आहे, त्यालाच आपण काय म्हणत असतो, रन टाइम पॉलिमॉर्फिझम। म्हणजे डायनामिक मेथड डिस्पॅच इट इज आल्सो कॉल्ड एज रन टाइम पॉलिमॉर्फिझम। रन टाइम पॉलिमॉर्फिझम तुम्हाला कन्सेप्ट माहित नसेल तर चॅनलला जावा, तिथे दोन प्लेलिस्ट दिसतील, एक कोणती सी लँग्वेज आणि दुसरी जावा लँग्वेज। जावा लँग्वेजच्या प्लेलिस्ट मध्ये रन टाइम पॉलिमॉर्फिझमचा व्हिडिओ आहे, तो पहा। ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, मग नंतर ह्या कन्सेप्ट कडे या। दोन्ही क्लास मध्ये शो मेथड घेतलेले आहेत। ह्या ऑब्जेक्टचा हा चाइल्ड काय रेफरन्स टाइप आहे आणि हा चाइल्ड काय ऍक्च्युअल टाइप आहे। समजतंय? ओबीजे डॉट शो हे कंपाइल टाइमला सांगतंय की ओबीजे रन टाइमला या ऑब्जेक्टच्या रेफरन्स टाइपची मेथड एक्झिक्यूट करणार आहे आणि परत रन टाइमला ठरवणार आहे कोणतं डायनामिक डिस्पॅच मेथड की ऍक्च्युअल टाइप काय, ते पण सेम आहे, बरोबर। फॉर एक्झाम्पल मी इथं पॅरेंट घेतला, कोणता पॅरेंटचा। बघा, पॅरेंट ओबीजे इज इक्वल टू न्यू चाइल्ड, तर कंपाइल टाइमला हे ओबीजे आहे ना, हे ओबीजे डॉट शो हे ह्याला बाइंड केलं, समजतंय? आणि रन टाइमला परत ह्याचा ओबीजेचा ऍक्च्युअल टाइप बघितला जातो। ओबीजेचा ऍक्च्युअल टाइप काय राहता, चाइल्ड आहे, बरोबर। मग रन टाइमला ही आय एम इन चाइल्ड किंवा मग ही शो मेथड एक्झिक्यूट होते आणि आय एम इन चाइल्ड हा डेटा डिस्प्ले होतो। समजलंय? आता स्क्रीन शेअर करून प्रोग्रामॅटिकली समजून सांगतो। पॅकेज मध्ये इथे काय करतोय, मी एक क्लास क्रिएट करतोय, कोणता पॅरेंट। पॅरेंट क्लास मध्ये दुसरा कोणता क्लास घ्यायचा आपल्याला, चाइल्ड क्लास। चाइल्ड हे दोन क्लास घेतले, लक्ष द्या, कन्सेप्ट खूप सोपे आहे पण तुम्ही अवघड करून ठेवता बरं। हां, पॅरेंट कुठं, चाइल्डनं काय करतोय आता, एक्सटेंड्स पॅरेंट, एक्सटेंड झाला। वाईड शो म्हणजे आय एम इन पॅरेंट, ओके। आणि वाईड शो दोन्ही पण सेम मेथड घेतल्यात, जसं मी थिअरी सांगितला पार्ट त्या टाइप मध्ये इथं पण घेतोय। आय एम इन चाइल्ड, ओके। हां, आता चाइल्ड क्लास मध्ये इथं खाली मेन मेथड घेतो मी, पब्लिक स्ट्रिंग, ओके। चाइल्ड ओबीजे इज इक्वल टू न्यू चाइल्ड ओबीजे डॉट शो। हा, ओके। आता बघा, मी हे तर कर्सर नेतोय तर हे सांगते वाईड पीकेजी डॉट चाइल्ड डॉट शो, म्हणजे चाइल्ड ह्या पीकेजी मीन्स पॅकेज आहे ते, डॉट चाइल्ड क्लासमधली शो मेथड हे कंपाइल टाइमला ते बाइंड करून देते, कारण की ह्याचा रेफरन्स टाइप काय आहे,
चाइल्ड आहे ह्या ऑब्जेक्टचा, बरोबर. रन करतोय बघा मी प्रोग्राम. हां, इकडे आउटपुट आले बघा, आय एम इन चाइल्ड आलं, कारण की याचा रेफरन्स टाईप चाइल्ड आहे आणि ऑब्जेक्ट टाईप पण चाइल्ड आहे. आता मी ह्याचा काय करतोय, पॅरेंट रेफरन्स टाईप क्रिएट केला. तर मी कर्सर इथं नेतोय बघा, पॅरेंट डॉट शो दाखवतं इथं. हां, काय केलं आता, कंपाईल टाईमला रेफरन्स टाईप बघितला आणि तसे बाइंड केलं. आणि जर मी रन करतोय तर रन टाईमला काय रन होते बघा, पॅरेंट मेथड रन व्हायला पाहिजे, पण इथं काय रन होतंय, आय एम इन चाइल्ड, बरोबर. पॅरेंट क्लासची मेथड रन झाली का नाही, समजले. मग इथं आता पॅरेंट घेतल्यानंतर सेमच राहिला, काय दाखवायची गरज, बरं दाखव थांबा. पॅरेंट आय मीन पॅरेंट, समजलंय. जसा इथं आता डायनामिक मेथड डिस्पॅच म्हणजे काय बघा, आता अजून एकदा कन्सेप्ट सांगतो. शो मेथडनं काय केलं, कंपाईल टाईमला ठरवलं की ह्या ऑब्जेक्टचा रेफरन्स टाईप काय आहे, त्याच्यावरनुसार आता ती काय होणार आहे, कंपाईल टाईमला ठरवता येते की रन टाईमला कुठल्या टाईपची मेथड एक्झिक्यूट करायची. नंतर मग रन टाईमला चेक केली जाते की ऑब्जेक्टचा ॲक्च्युअल टाईप काय आहे, कारण की न्यू आहे ना, ही लाईन आहे का, हे सर्व मेमरी, पॅरेंट क्लासची मेमरी ह्या ऑब्जेक्टला रन टाईमला अलोकेट होत असते, त्यामुळे हे रन टाईमला डिसाईड होतं. आलं लक्षात. मग इथं जरी दाखवत असला, आता इथं मी काय करतो, चाइल्ड घेतो, माघारी अजून चाइल्ड घेतो, चाइल्ड. इथं जरी दाखवत असलं, काय दाखवतंय, पॅरेंट क्लासची शो मेथड एक्झिक्यूट होणार आहे रन टाईमला, पण रन टाईमला चेंज होते, डिस्पॅच केली जाते मेथड, आणि काय एक्झिक्यूट केलं जाते, आय एम इन चाइल्ड. म्हणजे काय, ह्या ॲक्च्युअल टाईपची मेथड काय रे इथं, हे शो मेथड, ते आय एम इन चाइल्ड, तोच डेटा प्रिंट झाला पाहिजे. होतोय, 100% होतोय आय एम इन चाइल्ड. समजलंय. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.